मोठा आहे कोण छोटा आहे, कोणी काय करावं काय करू नये ह्यानी मला काही फरक पडत नाही, किंवा माझ्या बोलण्याने कोणाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही, किंवा कोण माझ्याबद्दल काय बोलतं किंवा काय विचार करतं यानी मला फरक पडत नाही। मी अहिल्यादेवी किर्लोस्कर एका रात्रीत झालेले नाहीये। खूप कष्ट करून एक एक पैसा जोडून ही कंपनी उभी केली आहे आणि याचे निर्णय मी घेते, त्यामुळे मला सल्ले देण्याचे प्रयत्न करू नका। अय्या प्रीतम सॉरी ते काय झालंय? कुठे काय तुमचं लक्ष नाहीये कामात? नाही असं काही नाही, तो ऍक्च्युली काय झालं ना, एक मिनिट आदित्य सर, मला तुम्ही जरा नीट सांगा। तुमचं महत्त्वाचं काम होतं, म्हणजे तुमची महत्त्वाची मीटिंग होती ना आज? ते पैसे गुंतवणारी माणसं येणार होती। ते महत्वाच्या माणसांमध्ये कोण कोण होतं माहितीये? कोण होतं? तुझी देवी आई। काय? आणि आईने त्या प्रोजेक्टला चक्क नकार दिलेला आहे। पण का? का तेच मला पण कळत नाहीये। आई अशी का वागते माझ्याशी मला खरंच कळत नाहीये। म्हणजे मान्य आहे मी मुलगा म्हणून चुकलो असेल, पण ती तर एक बिझनेस वुमन आहे ना, आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघता हा प्रोजेक्ट चांगला आहे याची जाणीव असणार आहे तिला। आदित्य सर, देवी यांनी तुमच्या प्रोजेक्टला नकार दिला कारण त्यांना तुमची काळजी आहे। काय? वय सर, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, देवी आई कधीच कुणावरच अन्याय करत नाही। काय बोलतेस तू? ऐकून तर घ्या। त्यांनी तुम्हाला प्रोजेक्ट करायला नकार दिला म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच काहीतरी कमी असणार। अगं मी आदित्य सर, नीट तपासून बघा काही चुकतंय का। त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा प्रोजेक्टचा अभ्यास करा। परू, तुला माझं नाव काय माहितीये ना? आदित्य। आदित्य किर्लोस्कर। किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ होतो मी। आजपर्यंत एकही प्रेझेंटेशन मध्ये माझी चूक झालेली नाही, आणि हे तर माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे। तरी तुला असं वाटतं मी त्यात चुकलो असेल? चुकलेलं असू शकतं, देवी आई त्याशिवाय तर नकार देणार नाहीत ना। उगाच ओव्हर कॉन्फिडेंट राहण्यात काय अर्थ नाही। माझ्यापेक्षा जास्त आईला तू ओळखतेस। कामाचं मी बघते, तुम्ही जाऊन प्रोजेक्टचं बघा। ए बटाटे कापून जा म्हणलं ना। ती मांजर येते बघ तिथे। नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर।